जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस झालाय आणि या पावसामुळे खरीप हंगामातील रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार असून बळीराजा सुखावलाय। इथल्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 4-5 तासापासून मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे। पहिलाच पाऊस या ठिकाणी मोठा मुसळधार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। आपण मुक्ताईनगरच्या शिवारात आहोत, त्या आपण बघू शकतो की काही ठिकाणी पेरणी झाली आहे। त्या पेरणीच्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपण बघू शकतात। आताच काही दिवसापूर्वी या ठिकाणी पेरणी झाली होती, मात्र या ठिकाणी पाऊस नसल्यामुळे शेतकरी फार चिंतेत होता। मात्र जे पेरलेलं होतं ते पाण्याखाली गेलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा आता अडचणीत येण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळते। त्याचप्रमाणे मुक्ताईनगर, रावेर आणि भुसावळ या साईडला सर्वाधिक पाऊस झालेला आहे। हातनूर धरणाच्या परिसरात मोठा पाऊस झालेला आहे। त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पाण्याची समस्या या ठिकाणी निर्माण झाली होती, पण पहिला पाऊस इतका जोरदार झाला की मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती या ठिकाणी दिसते आहे। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।